रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। मत चोरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्षपणे सनसनीत टीका केली। स्वतःच्या नसून दुसऱ्याच्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणं शंकास्पद आहे। निवडणुकीचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न निर्माण होतो असं जयंत पाटील म्हणाले होते। जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले। हिम्मत असेल तर जयंत पाटलांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी असं ते म्हणाले। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देत खुलं आव्हान दिले। जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन इस्लामपूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी। त्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात आपण निवडणूक लढवायला तयार आहे असं ओपन चॅलेंज आमदार पडळकर यांनी दिलंय। जयंत पाटील हिंदू विरोधी आहेत असा घणाघाती आरोपही पडळकरांनी लगावलाय। जयंत पाटील आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत आणि निवडणूक देखील लढवणार नाहीत, कारण त्यासाठी हिम्मत लागते असा टोला देखील गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर लगावलाय। गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपल्याने सांगलीकरांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। गणपती बाप्पाचं आगमन बुधवारी होणार असल्याने सांगली नगरी सज्ज झाली आहे। सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली आहे। गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे। बाजारपेठा खरेदीसाठी आलेल्या गणेश भक्तांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत आहेत। सांगली शहरात गेल्या आठवड्यात पूर आला होता, त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला थोडासा ब्रेक लागला होता। मात्र पुराचं विघ्न दूर झालं आणि गणपती बाप्पाच्या तयारीला वेग आला। गेल्या 2 दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणपती आगमनाच्या तयारीला वेग येतोय। बाजारपेठेत विविध आकारांच्या आणि विविध प्रकारच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत। अनेकांनी मूर्ती बुकिंग करण्यावर भर दिलाय। शहरात अनेक ठिकाणी स्टॉल देखील लावण्यात आलेत। सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पुष्पराज चौक ते मार्केट यार्ड या मुख्य रस्त्याला असलेल्या दक्षिणेकडील सर्व्हिस रोडवर स्टॉल उभे केलेत। या ठिकाणी मोठ्या गणेश मूर्तींची विक्री केली जाते। तसेच घरगुती गणपतीसाठी मखर, विविध रंगांचं कागद आणि लाइटिंग सारख्या सजावटीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत। गणपती पूजेसाठी आवश्यक असणारी फुले, हार, दुर्वा, नारळ, अगरबत्ती आणि इतर पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होती। याशिवाय या उत्सवात मोदक आणि इतर पदार्थांची रेलसेल देखील सुरू आहे। सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप आणि मूर्तींची तयारी अंतिम टप्प्यात होती। अखेरच्या दिवशीपर्यंत लाइटिंग आणि डेकोरेशनसह इतर तयारी दिसून येते। मिरजेतील किल्ला भाग येथे खंदकामामध्ये एका अपार्टमेंटचं बांधकाम सुरू असताना बाजूच्या भिंतीच्या मातीचा ढिगारा मजुरांवर पडून यामध्ये 7 जण गाडले गेले। त्यातील 6 जणांना बाहेर काढले। एकाचा मृत्यू झाला असून आणखी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। सर्वांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे। मृत कामगाराचं नाव अद्याप समजू शकलं नाही। भीमाप्पा मेळकळी हे गंभीर जखमी आहेत, तर केदार निंगनूर, सहदेव मदार, रायप्पा बिराप्पा करगणी आणि मुत्याप्पा माटेकर अशी जखमींची नावे आहेत। मिरजेतील किल्ला भाग येथील खंदकामामध्ये मनेरी यांचे गगनचुंबी खुशीवण अपार्टमेंटचं बांधकाम सुरू आहे। बांधकामाचं काम सुरू असताना बांधकाम मजूर हे तळघरातील भिंतीकडेला काम करत असताना अचानक भिंतीचा मातीचा ढिगारा 7 जणांच्या अंगावर ढासळला। ढिगारा पडल्याने मोठा आवाज झाला। आजूबाजूला काम करणाऱ्या मजुरांनी तात्काळ ढिगारा हलवला। त्यातील 6 जणांना या ढिगाऱ्याखालून काढलं। रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर एकाचा मृत्यू झाला असून एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। सर्व मजूर हे कर्नाटक राज्यातील आहेत। काही महिन्यांपासून या अपार्टमेंटचं बांधकाम सुरू आहे। मिरजेतील पूर्वीच्या किल्ल्याच्या खंदकामामध्ये हे बांधकाम सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी बढतीने बदली झाली। विशाल नरवाडे यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे। नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत। धोडमिसे 2019च्या IAS अधिकारी आहेत। त्यांनी यापूर्वी धुळे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या अधिकारी या पदावर काम केलं होतं। 22 जुलै 2023 मध्ये त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती। 26 महिने त्यांनी CEO पदाची जबाबदारी सांभाळली।
अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले. माझ्या गावचा धडा हा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये गावाबद्दल अभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. 21 जून रोजी वारकरी तालावर भक्तियोगचा विश्वविक्रम योगाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्लास्टिक मुक्ती अभियान राबवलं. महिलांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. ई-फाईल प्रणालीमध्ये जिल्हा परिषद राज्यात प्रथम आणली. सोमवारपर्यंत धोडमिसे यांच्याकडेच पदभार राहणार आहे. नव्याने आलेले CEO नरवाडे हे सध्या जिल्हा परिषद धुळे येथे CEO पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सावळी हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. 2016 ते 2020 पर्यंत ते IPS होते. 2020च्या IAS अधिकारी आहेत. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात राज्यातील सर्वोत्कृष्ट CEO हा पुरस्कार त्यांनी मिळवला. मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. कोयना धरणात 101.35 TMC पाणीसाठा झाला आहे, तर धरण 96% भरल्याने विसर्ग वाढवण्यात आला. धरणाचे दरवाजे 3 फुटांपर्यंत उचलून 27,300 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणावर वाढणार असून नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण क्षेत्रात ही पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. मात्र कोयना धरणात 101.35 TMC पाणीसाठा झालाय. तो नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे 2 फुटांवरून 3 फुटांपर्यंत उघडण्यात आलेत. नदी पात्रात 25,200 आणि विद्युतगृहातून 2,100 क्युसेक असा मिळून 27,300 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलाय. चांदोली धरणात 32.26 TMC पाणीसाठा आहे. पावसाने उघडीप घेतल्याने धरणातील विसर्ग बंद करण्यात आलाय. तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि सर्वोत्तम फाउंडेशन कवटेमंकाळ यांच्या वतीने आयोजित केलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली दोस्ती दहीहंडी तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने पहिल्याच प्रयत्नात 8 थर लावून फोडली. शिवनेरी पथकाने 5,55,555 रुपयांचे विक्रमी रोख बक्षीस आणि दोस्ती चषक पटकावलाय. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांच्या संकल्पनेतून कवटेमंकाळ येथील श्री महाकाली हायस्कूल आणि महिला महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर दोस्ती दहीहंडी सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. सुमारे 25,000वर स्त्री पुरुष युवकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत डोळ्यांचं पारणे फेडणारी दहीहंडी जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दहीहंडीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी समित कदम, गोपीचंद पडळकर, सम्राट महाडिक आदींसह भाजपा युतीचे नेते उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी कवटेमंकाळ तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन केलं आणि कवटेमंकाळ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याचं जाहीर केलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक राजाराम पाटील आणि सयाजी शिंदे यांनी सुमारे 5 तास कार्यक्रमाचं बहारदार निवेदन केलं. गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या खास आकर्षण कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरून गणेशाचं आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पॅचवर्कचं काम हाती घेतले. 2 दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह अधिकाऱ्यांनी कृष्णा घाट, सरकारी घाटची पाहणी करत आवश्यक त्या सूचना दिल्या. महापालिका क्षेत्रात बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यांवर असलेली खड्डे मुजवण्याच्या दृष्टीने अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्ड्यांचा पॅचवर्क करण्याचं काम हाती घेतले. मुख्य रस्त्यांवरील खड्डे मुजवले जातात. दरम्यान आयुक्त सत्यम गांधी यांनी कृष्णा घाटाची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून पुरानंतर सरकारी घाटावर निर्माण झालेल्या घाणीची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी सांगली मिरजेतील सर्व विसर्जन घाटाची स्वच्छता केली जाईल अशी ग्वाही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, शाखा अभियंता ऋतुराज यादव, स्वच्छता निरीक्षक प्रणिल मालने, धनंजय कांबळे आदी जण उपस्थित होते. मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे मिरज सलगरे रस्त्यालगत झुडपांमध्ये एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे. पोलीस या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे मल्लेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय.
मल्लेवाडी येथील साई पेट्रोल पंपाच्या शेजारी सदरचा मृतदेह आढळून आलाय। मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सीत यांच्यासह मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने अतिशय अडचणीतून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवलाय। सदरचा मृतदेह रस्त्यालगत काही अंतरावर झुडपांमध्ये पडला होता। मृतदेह अर्धवट सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नाही। प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह 8 ते 10 दिवसांपासून या ठिकाणी पडून असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय। महामार्गालगत मृतदेह आढळून आल्याचं वृत्त गावात समजताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। सदर मृत व्यक्ती कोण, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, तसेच सदरचा मृतदेह या ठिकाणी कसा आला याबाबत मिरज ग्रामीण पुढील पोलीस करत आहेत। ऑनलाईन बदली प्रक्रियेतून सुमारे 1266 शिक्षकांच्या बदलीची यादी शासनाकडून नियुक्त केलेल्या कंपनीकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे। शासनाकडून बदलीची सूचना आल्यानंतर संबंधित शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात येणार आहेत। दरवर्षी शिक्षकांची बदली प्रक्रिया म्हणजेच प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी असते। सोयीच्या बदलीसाठी शिक्षक आमदार खासदार यांच्यापासून ते अगदी शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत फिल्डिंग लावतात। विविध प्रकारे प्रशासनावर दबाव आणला जातो। बदली प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोपही सातत्याने होत होता। त्यामुळे शासनाने यंदा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार एका खासगी कंपनीला बदलीचं काम दिले। सध्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यापूर्वी संवर्ग 1 मधून 248, संवर्ग 2 मधून 27, पती पत्नी एकत्रीकरण आणि अवघड क्षेत्र म्हणजे संवर्ग 3 मधून 11 अशा एकूण 286 शिक्षकांच्या बदलीच्या याद्या प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या। त्यानंतर सर्वसाधारण गटातील जे बदली शिक्षक पात्र आहेत त्यांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होती। ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे। संवर्ग 4 मधून 985 शिक्षकांची बदलीची यादी प्राप्त झाली आहे। 4 संवर्गातून 1266 जणांच्या नावाची यादी आली आहे। मात्र संबंधित शिक्षकांना बदलीचे आदेश कधी द्यायचे याचे आदेश शासनाकडून शिक्षण विभागाला आले नाहीत। त्यामुळे शिक्षण विभाग या आदेशाची प्रतीक्षा करत आहे। पुढील 4 दिवसात बदलीचे आदेश मिळण्याची शक्यता आहे।